तर आता पाहूयात झटपट बातम्या. मुंबईतील जागा विकासकांना देण्याचा घाट घातल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सरकारवर केलाय. मुंबईतील भूखंड घोटाळ्याविरोधात रविवारी मुंबईत आंदोलन केलं जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. रविवारी संध्याकाळी 5 वाजता नेव्हिल डिसुजा मैदानात आंदोलन केलं जाणार असून सर्वांना हातात तिरंगा घेऊन सहभागी होण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. डोंबिवलीतील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंनी सरकारला जाब विचारला. वर्षानुवर्ष शहरांची दुरवस्था होत असल्याची खंत व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे ना, मग रस्त्याची एवढी वाईट अवस्था का, असा प्रश्न अमित ठाकरेंनी उपस्थित केला. महापौर निवासस्थानाबाहेर करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगमुळे ऋतू तावडे वादत सापडल्या होत्या. बॅरिकेटिंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी केली होती. बॅरिकेड्स न हटवल्या शिवसेना स्टाईलनं हटवले जातील असा इशारा दिल्यावर हे बॅरिकेड हटवण्यात आले. मुंबईत महापौरांच्या नावानं बनावट सही केल्याचं पत्र आढळून आल्यानं खळबळ उडाली. हे पत्र परस्पर देण्यात आल्याचा दावा महापौरांनी केला. त्याची महापौरांनी गंभीर दखल घेतली असून जनसंपर्क विभागाची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर विजय आणि अमित शहा यांची ही पहिलीच भेट आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 82वी जयंती. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी वीरभूमी या स्मृतीस्थळी जाऊन राजीव गांधींना अभिवादन केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील शिंदे पुलावर त्यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात दाभोळकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आदरांजली वाहिली. मुंबई पोलिसांच्या अश्वदलासाठी गृह विभागाने 1,27,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून नवीन घोडं, साहित्य, वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षकांचं वेतन यावर खर्च केला जाणार आहे. सध्या अश्वदलात 16 घोडे. मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार. एसी डबल डेकर बस घेण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 2022 200 एसी डबल डेकर बस घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या निर्णयानुसार बेस्टच्या ताफ्यात 50 बस दाखल झाल्या. मात्र उर्वरित 150 बस खरेदीला ब्रेक लागला. पालघरच्या दापथरी इथं 1,395 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा हालचाली सुरू आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जागेची पाहणी केली. मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग आणि वाढवण बंदराजवळ या बाजारपेठेमुळे शेतमाल थेट देश विदेशात पोहोचण्यास मदत होणार. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुविधांचा दर्जा वाढणार आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असतात. अशातच आता पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला. रेल्वे प्रवाशांना विमानतळ स्टाईलचं स्वच्छतागृह मिळणार आहे. सर्व त्रुटी दूर करून दर्जेदार स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि पालघर परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक बातमी. म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत अपेक्षित 6,000 परवडणाऱ्या घरांची लॉटरी अडचणीत आली. 20% योजनेतील घरं म्हाडाऐवजी स्थानिक प्राधिकरणांकडे देण्याचा प्रस्ताव असल्यानं घरांची उपलब्धता घटण्याची शक्यता आहे. बेस्ट मुंबईकरांच्या सेवेत 150 नवीन एसी डबल डेकर बस दाखल होणार आहेत. तर या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली असून बस 12 वर्षासाठी चालकासह भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. काही बस ओपन डेक स्वरूपातील असतील. इंडिगोच्या वेबसाईट आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि ऑनलाईन चेक इन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. फ्लाईटची माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांना त्रास झालाय. समस्या सोडवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू असून इंडिगोनं प्रवाशांची माफी मागितली. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शौर्य पदक जाहीर झालं. गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक असताना नक्षलविरोधी कारवाई दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चकमकीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. मुख्यमंत्री काका आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या अशी हाक टेंबवलीच्या चिमुकलींनी दिली. भिवंडी तालुक्यातील टेंबिवली खारबाव या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली. खराब रस्त्यांमुळे शाळेत जायला उशीर होतो. चिखलानं कपडे खराब होतात अशी व्यथा मांडत शाळकरी मुलींनी रस्ता दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना हाक दिली. मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या प्रसिद्ध जिमीज बर्गर हॉटेलमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. हॉटेलमध्ये मागवलेल्या व्हेजिटेरियन बर्गरमध्ये थेट काचेचा तुकडा आढळल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन आणि आंबोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. नवी मुंबई मनपा मुख्यालयात शिवसेनेतर्फे सभागृह नेते सागर नाईकांविरोधात आंदोलन करण्यात आले. मर्सिडीज सभागृह नेत्यांना गिफ्ट करण्यात आल्याचा आरोप अंबरनाथमध्ये ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. आता या ड्रग्ज माफियांची अनधिकृत घरं पाडण्याची मागणी पोलिसांनी नगरपालिकेने केली. भगतसिंग नगर आणि सिद्धार्थनगर परिसरातील आरोपींच्या घरावर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आलं.
मुंबईत मराठी न बोलणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. दादर परिसरात आरटीओची पथकं दाखल झाली असून या पथकांद्वारे मराठी बोलता न येणाऱ्या टॅक्सी चालकांची तपासणी केली जाते. या तपासणी अंतर्गत मराठी बोलता न येणाऱ्या पहिल्या टॅक्सी चालकावर कारवाई करण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकात आरटीओचं भरारी पथक दाखल झालं. भरारी पथकाकडून रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी केली जाते. 6 ठिकाणी ही भरारी पथक नेमण्यात आले. रिक्षा चालकांना मराठी न आल्यास त्यांच्यावर कारवाई करत नोटीस बजावण्यात आली. कुर्ला भागात मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकावर या आरटीओच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. कारवाईत मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आली. मुंबईत एका टॅक्सी चालकांची मुजोरी दिसून आली. प्रवाशांना ओटीपी मराठी सांगितल्यानंतर कॅब चालकानं प्रवाशासोबत वाद घातला. ओटीपी इंग्रजीतूनच सांगावा असा आग्रह या टॅक्सी चालकानं केला. तर इतकंच नाही तर टॅक्सी चालकानं प्रवाशावर आरटीओची भाषा केल्याचं घाटकोपरमध्ये दुबईहून सुट्टीसाठी आलेल्या 35 वर्षीय सपना गंजवी यांच्या संशयास्पद मृत्यू झाला. सासू धनलक्ष्मी हिनं मोलकरीण आणि कुटुंबियांच्या मदतीनं सपनाच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलं. 16 ऑगस्ट रोजी सपनाच्या काचेचा ग्लास मारून डोळ्यात मिरची पूड टाकून ओढणीनं गळा आवळण्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या 6 आरोपींसह एका विधीही संघर्षित आरोपीला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासात कारवाई केली. आरोपींकडून 4 दुचाकी 7 मोबाईल असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुण्यातील वाकड पुलावर ओव्हरटेकच्या वादातून 2 वाहन चालकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. ओव्हरटेक करताना वाहनाला कट लागल्यानं वादाला सुरुवात झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्यानं काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा संयम सुटत असल्याचं या घटनेतून पुन्हा समोर आलं.